नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता अर्जुन आणि सायली यांना सगळ्या गोष्टींशी निगडीत असलेल्या महिपच्या पाठीमागे लागून नेमकं त्याने हे जे काही ॲक्सिडेंट केले त्याचं कारण काय आहे याचा शोध घेण्यासाठी आता ते दोघे जणही वेगवेगळ्या पद्धतीने महिपला स्वतःच्या तावडीत अडकवण्याचा प्रयत्न करत असताना आता अर्जुन सायली एक युक्ता काढून त्याला स्वतःच्या जाळ्यात अडकवण्यासाठी सगळ्या गोष्टी करत आहेत। त्याचप्रमाणे आता जो बाबू असतो ज्याने महिपच्या सांगण्यावरून ॲक्सिडेंट घडवून आणलेला असतो तर ते सत्य आता बाबूच सत्य हे कशा प्रकारे महिपपर्यंत पोहोचवणार आणि महिप आणि नागराज या गोष्टीमध्ये दोघ जणही सामील आहेत आणि महिपने नागराजच्या सांगण्यावरून हे सगळे ॲक्सिडेंट घडवून आणले हे आता जेव्हा अर्जुनच्या समोर येणार आहे तेव्हा मात्र आता अर्जुन हा ख्या सत्यापर्यंत आपल्या रविराजला कसा घेऊन जाणार हे सगळे आपल्याला आजच्या या भागात पाहायला मिळेल। त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्कीच बघा। तर मित्रांनो, आतापर्यंत आपण मालिकेत पाहिलं की महिप हा खरंतर साक्षीमुळे खूप टेन्शनमध्ये असतो, परंतु सायली आणि अर्जुन या दोघांनीही त्याचा अगदी पाठपुरावाच लावलेला असतो। त्याला ते बाहेर महिप आल्यानंतर अर्जुन जेव्हा त्याच्या खिशात चिठ्ठी टाकतो तेव्हा मात्र त्या चिठ्ठीमुळे आता महिप पुरता घाबरलेला असतो, कारण की ती जी चिठ्ठी आहे ती चिठ्ठी तो वाचतो आणि 22 वर्षांपूर्वीचा जो अपघात कसा घडलाय हे सगळं कोणाला कळलंय याचीच त्याला आता भीती वाटते। 22 वर्ष हे सत्य लपवून ठेवलं, पण आता हे सत्य कोण उघडकीस आणायला चाललंय त्याचा मला शोध लावून त्याच्या नरडीचा घोट घेतला पाहिजे असा विचार इथे महिपाच्या डोक्यामध्ये सुरू असतो आणि यामुळेच तो सगळ्या गोष्टी शोधण्याचा प्रयत्न करत असतो। तर इथे त्याला आतून भीतीही वाटत असते की जर ही गोष्ट कोणाला समजली म्हणजे मी सोडून ती फक्त गोष्ट त्या नागराजला आणि त्या बाबूला माहीत होती त्याला तर मी मारून टाकलं, पण आता असं कोण व्यक्ती आहे जी माझ्या मागे लागली। त्याला सुरुवातीला संशय प्रियावरती येतो आणि नंतर मग तो ठरवतो की आता काही झालं तरीही या गोष्टीचा शोध घ्यायचा आहे की कोण हे सगळं करतंय, कोण माझ्या मागे लागले असं त्याच्या डोक्यात सुरू असतं। परंतु इथे सायली आणि अर्जुन हे दोघंजणही ठरवतात की आता जर महिप घाबरलाय म्हणजे त्याचा अर्थ की यांनीच तो अपघात घडवून आणला, पण हे घडवण्यामागे नक्की कोण सूत्रधार आहे या सगळ्या गोष्टींचा अर्जुन आता शोध घेण्याचा ठरवतो। म्हणूनच अर्जुन रविराजला कॉल करून सांगतो की महिपच्या बाबतीत एक पुढे पायरी आम्ही चलो, म्हणजे महिपच्या बाबतीतल एक प्लॅनिंग आम्ही पुढे केलं, ते म्हणजे की आम्हाला आता समजायचं की कोणी हे अपघात घडवलाय। आता या सगळ्याच्या मागे महिपच होता हे तर आम्हाला क्लिअर झालंय, कारण की महिपनेच हे सगळं घडवून आणलेलं आहे। मग त्याच वेळेला आता रविराज म्हणतो की हे सगळं कशावरून, तेव्हा अर्जुन सांगतो की जेव्हा चिठ्ठी आम्ही त्याच्याकडे टाकली त्यावेळेला महिप हा घाबरलेला होता, त्यावरून आम्ही समजून गेलो की हे सगळं महिपनेच घडवून आणलेलं आहे। नंतर मग आता सायली आणि अर्जुन दोघंही निघतात, कारण की जर महिपने पुन्हा त्यांना बंगल्याच्या बाहेर पाहिलं तर प्रॉब्लेम होऊ शकतं, म्हणून ते दोघंजणही तिथून निघतात। त्याच वेळेला मग आता इथे रविराज म्हणतो की बरं ठीक आहे अर्जुन, आपण पुढे काय करायचं ते नक्की ठरव, मग यासाठी काहीतरी प्लॅनिंग केलं पाहिजे। आता सायली आणि अर्जुन दोघजण रविराजला म्हणतात की तुम्ही प्रतिमाहत्याची काळजी घ्या, काय करायचं ते आम्ही बघतो, कारण या सगळ्यामध्येच प्रतिमा आत्याही बिचारी घाबरलेली आहे, त्यामुळे तिला या गोष्टीचा काहीही त्रास होऊन द्यायचा नाही, म्हणूनच तुम्ही तिच्याकडे लक्ष द्या। बाकी काही जर माहिती हवी असेल तर मी नक्कीच कळवतो असं अर्जुन सांगतो। त्यानंतर मग आता अर्जुन पुढे विचार केल्यानंतर दुसऱ्या दिवशी रविराजला विचारतो की मला सांग सिनियर, तुला आठवतं हा अपघात कोणी घडवला आहे सांगण्यासाठी, म्हणजेच हा अपघात ज्या माणसाने नक्की घडवला होता तो बाबू हा हॉस्पिटलमध्ये काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होता, म्हणजे तुझी मुलगी तन्वी ही जिवंत आहे हे त्या बाबूने सांगितलं होतं बरोबर। तेव्हा मग रविराज म्हणतो
की हो अगदी बरोबर, हे त्या बाबूनेच मला सांगितलं होतं. मग तो सांगत असताना त्याला कोणीतरी मारलं म्हणजे तो अचानक मेला, तेव्हा हे सगळं सांगत असताना अर्जुन म्हणतो की सीनियर तो अचानक मेलेला नव्हता, त्याला कोणीतरी मारलं होतं म्हणजे हे सत्य. त्याने तुला सांगू नये यासाठी कोणीतरी त्याला मारलं होतं हॉस्पिटलमध्येच, परंतु हे सगळं कोणी केलं ना हे आपल्याला माहीत नाहीये. आता मला एक गोष्ट लक्षात आली की हे महिप्तनेच घडवून आणलेलं असेल, पण कशा गोष्टीचा आता शोध घेतला पाहिजे. मग आता अर्जुन म्हणतो की सीनियर मी पुढे काय करायचं ते बघतो. आता माझ्या डोक्यामध्ये एक प्लन येतोय. तो मी सायली बरोबर बोलतो आणि त्यानंतर मग आम्ही काय ते करतो. तेव्हा रविराज त्याला सांगतो की हे बघ अर्जुन, तू जे काही करशील ना ते अगदी व्यवस्थितपणे कर, कारण की जर यातला एखादाही ही प्लन फसला तर त्याच्या समोर येऊ शकत महिपच्या की हे सगळं तू करतोयस. तू आणि सायली कोणत्याही धोक्यामध्ये नको आहे मला, कारण किती काही झालं तरीही अगोदर तू खूप मोठा धोका पत्करलाय, पण आता हे सगळं करायचं नाहीये. त्यामुळे जे काही करशील ते सावधगिरीने कर. तुम्ही कोणत्याही संकटात नको आहात. मला अर्जुन म्हणतो की सीनियर डोंट वरी, मी सगळं काही व्यवस्थित करतो. मला क्रिमिनल माइंडने विचार करून ही केस सॉल्व्ह करावी लागणार आहे. डोंट वरी, तू फक्त तिथे प्रतिमत्याची काळजी घे, मी बघतो पुढे काय करायचं ते त्याच वेळेला. आता अर्जुनने दुसरा प्लॅन आखलेला असतो. त्याचप्रमाणे आता महिप्तला अडकवण्यासाठी त्याने बाबूची मदत घेण्याचे ठरवलेले असते आणि म्हणूनच आता महिप्तला पुन्हा एकदा अननोन नंबर वरून अर्जुन कॉल करतो आणि मग महिप्त खरंतर कॉल सुने वैतागलेला असतो. तो पुन्हा एकदा कॉल उचलतो आणि म्हणतो की कोण आहे तिकडे. तेव्हा मग तो म्हणतो की मला एक गोष्ट सांगा, तुम्ही ज्याच्या मदतीने रविराज आणि प्रतिमा यांचा अपघात घडवून आणलाय ना, ती व्यक्ती कोण आहे हे आम्हाला चांगलंच माहीत आहे आणि ती व्यक्ती ही म्हणजे पुढचा क्लू काय आहे हे मी तुम्हाला देतो. त्यामुळे आता पुढे यायचं ठरवायचं की काय करायचं, नाही तर मग तो क्लून हातातून निसटून जाईल आणि मग तुमच्यापर्यंत आम्हाला नक्कीच पोहोचता येईल. ज्या पनवेलच्या रोडवर तुम्ही अपघात घडवून आणला होता त्या रोडवरच तुमची एक क्लू वाट बघतोय, असं आता अर्जुनने महिप्तला सांगितलेलं असतं. यामुळे आता सायली म्हणते की अर्जुन सर, तुम्हाला वाटतंय का की या जंगलात महिपात पुन्हा येईल. अर्जुन म्हणतो की नक्कीच येईल, कारण की तो घाबरलेला आहे आणि हा गुन्हा त्यानेच घडवला आहे हे त्याला माहीत असल्यामुळे तो येणार म्हणजे येणार हे नक्की. त्यावेळेला आता लगेचच पुढे अर्जुन म्हणतो की आपण आता त्याची वाट बघूया, तो कधी येतोय ते आपल्याला पाहिलं पाहिजे. मग आता अर्जुन हा महिप्त येण्याची वाट बघतो आणि महिप्त हा पुढच्या काही मिनिटातच तिथे पोहोचतो आणि तो पोहोचल्यानंतर त्याने झाडाच्या दिशेने जिथे महिप्ती येत असतो त्या दिशेने एक बाबूचा खोटोच बाबूच्या खोटोच एक मोठा पेंटिंग म्हणजेच त्याचा खोटो लावलेला असतो आणि ती प्रिंट तिथे लावलेली असते. त्यामुळे आता जेव्हा महिप्त तिथे येतो तेव्हा त्याला जबरदस्त ते बघून धक्का बसतो. आता महिप्तने ते बघितल्यानंतर बाबू म्हणायला म्हणजेच अर्जुन म्हणतो की आता पुढे काय करायचं हे आपण ठरवूया. आता महिप्त ते बघितल्यानंतर त्याला मोठा धक्का बसतो. आता त्याला कळतं की बाबू, याचा अर्थ हे सगळं बाबू म्हणजे बाबूचा कोणी आणखी सांगितलं होतं का, म्हणजे हे सगळं रविराजला बाबू सांगायला निघाला म्हणून मी त्याला मारलं होतं. पण आता या माणसाला म्हणजेच बाबू कसं काय माहिती आणखी दुसरं कोणी आहे का ज्याला बाबूनी सांगितलं होतं की मी हे घडवून आणले म्हणून. नक्की काय आहे. महिप्त आता पुरता घाबरलेला असतो. काही झालं तरीही त्याला काहीही सुचत नसतं. अर्जुन आणि सायली पुन्हा त्या जंगलातून पळ काढतात, कारण की काही झालं तरीही अर्जुन महिप्त पुन्हा तिथे काहीतरी करू शकतो याची त्यांना भेट असते. आता महिप्त पण तिकडून निघाल्याबरोबर ते दोघजणही तिथून पळ काढतात. महिप्तवर आता त्यांचं पुढचं लक्ष असतं, म्हणजे आता महिप्त या सगळ्यात काय करेल, कोणाची मदत मागेल आणि ज्या व्यक्तीसाठी हे त्याने केले ना ती व्यक्ती नक्की समोर येईल
हे अर्जुनला चांगलं माहीत असतं, म्हणून अर्जुन म्हणतो की सायली, आता महिप्त पूर्णपणे ट्रॅपमध्ये अडकलाय. आताही त्याच जे काही आपण क्लू दाखवला ना, त्यामुळे तो घाबरणार आणि एक गोष्ट नक्की चुकीची करणार, ते म्हणजे की आता आपल्याला त्याच्यावरती बारीक लक्ष ठेवावं लागणार आहे. हे सगळं तो का घडवतोय, कशासाठी घडवतोय, या गोष्टी आता आपल्याला बघायला लागणार. आणि मात्र आता तेच होतं. अर्जुन आणि सायली हे दोघेही तिथून निसटल्यानंतर महिप्तच्या बंगल्यावर बारीक लक्ष ठेवून असतात. आता महिप्त हा तिथून निघतो, म्हणजेच बंगल्यावरून निघून तो पुन्हा एकदा बाहेर पडतो. आणि बाहेर पडल्यानंतर त्याच्याबरोबर एक व्यक्ती गाडीतून बाहेर भेटण्यासाठी म्हणून येते. आता ती व्यक्ती कोण असते, काय असते, हे सगळं आता अर्जुनला कळणार असत. नागराज हा महिप्तने कॉल केल्याबरोबर तिथे आता पोहोचलेला असतो. कारण आता नागराज हा पूर्ण घाबरलेला असतो की कोण आहे ज्याला आपण केलेल्या गुन्ह्याबद्दल समजले. कितीही काही झालं तरी आपल्यालाही शोधायलाच पाहिजे. आता जो नागराज असतो तो तिथे पोहोचलेला असतो आणि नागराज आता महिप्तला भेटतो. तोही खूप घाबरलेला असतो, त्याचाही चेहरा खूप घाबरलेला असतो. आता अर्जुन हा बघतो आणि सायलीला म्हणतो की सायली, हा तर नागराज काका आहे, हा महिप्तला भेटायला का आला असेल. तेव्हा आता नागराजला सगळं काही समजतं की महिप्तने म्हणजे जे काही सांगितले, जे काही झालंय जंगलात पनवेलच्या जिथे प्रतिमाचा खून करण्यात आला होता, तिथल्या सगळ्या गोष्टी आता महिप्त हा त्याला नागराजला सांगू लागतो. तेव्हा नागराज म्हणतो की आता काय करायचं, म्हणजे आपल्याला तर फार मोठा धक्काच बसलाय. नक्की काय करायचं हे काही समजत नाही. आता त्यावर अर्जुन आणि सायली त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवून असतात. खरं तर त्यांचं जे काही बोलणं असत ते थोडं ऐकू येत असतं. तरी इथे अर्जुन हा त्या दोघांचेही व्हिडिओ शूट करत असतो, जेणेकरून त्यांचे जे काही बोलणं असेल ते तरी ऐकू येतं. किंवा ते दोघंजणे बोलतात या गोष्टीचा प्रूफ ठेवायला पाहिजे. म्हणजेच हे नागराजच रूप रविराजला दाखवलं पाहिजे. त्यासाठी अर्जुन हे सगळं करत असतो. आता महिप्त म्हणतो की नागराज सेठ, आता काय करायचं ते मला तुम्ही सांगा. तेव्हा नागराज म्हणतो की म्हणजे तुला असं वाटतंय का की बाबूने आणखी कोणाला सांगितलं असेल दादाच्या व्यतिरिक्त. तेव्हा महिप्त म्हणतो की मला तर खूप भीती वाटते. मग यानंतर महिप्त त्याला म्हणतो की असं असेल का की ती प्रतिमा, तिने हे सगळं सांगितलं असेल का कोणाला, आणि हे सगळं कोणी करत असेल का. तेव्हा मग नागराज म्हणतो की अरे, हे सगळं ती प्रतिमा कशी सांगेल, म्हणजे असं जर काही असतं तर मला घरात समजलं असतं. तेव्हा मग त्याला रवी नागराज म्हणतो की मला सांग, त्या दिवशी तू प्रतिमाला वगैरे भेटला होतास का, मंदिरात वगैरे. तेव्हा महिप्त सांगतो की हो, अरे तेव्हाच तर सांगतोय, ती मला बघून घाबरली होती आणि ती मला बघून घाबरून कदाचित तिने जर तिला काही स्मृती परत आली तर तिने जर काही सांगितलं तर. तेव्हा मग नागराज त्याला म्हणतो की अजून तरी मला असं वाटत नाहीये की ती काही घरी दादाला सांगते, नाही तर दादाने मला बरोबरच या सगळ्यामध्ये अडकवलं असतं. तिने अजून काही सांगितलेलं नसेल. तेव्हा मग आता हे सगळं होत असताना लगेचच पुढे महिप्त म्हणतो की बरं ठीक आहे, पण आपल्याला एक काम करायला हवं. तिची जर स्मृती परत आली आणि तिने जर कोणाला काही सांगितलं ना, तर मात्र आपली वाट लागू शकते. त्यासाठी आपल्याला त्या प्रतिमाला संपवावं लागेल, असं नागराज आणि महिप्त इथे दोघ जणही ठरवत असतात. त्यांनाही खूप टेन्शन आलेलं असतं की आता जर असं झालं ना, तर मात्र खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. तर नंतर आता इथे अर्जुन हा साहिलीला सांगत असतो की साहिली, हे सगळं आपल्याला रविराज काकाला सांगायला हो. आता माझ्या लक्षात येत की यांचा अपघात घडवण्यामागे नेमका कोणाचा हात असू शकतो. हे सगळं नागराज काका करतोय आणि ते कशासाठी करतोय, या सगळ्या गोष्टी आता त्याला माहीत करून घ्यायच्या असतात. तर इथे आता हे सगळं होत असताना अर्जुनला खरंतर या सत्यामुळे खूप मोठा धक्का बसलेला असतो. अर्जुनच्या डोक्यात आणखी विचार येऊ लागतात. म्हणजे मला असं वाटतंय की सायली म्हणजे तुझे आई वडील.
कोण आहेत हे ओळख लपवण्यामागे पण यांचाच हात नसेल ना. जेव्हा मधुभाऊंना मधुभाऊंवर हल्ला करण्यात आला होता त्याच वेळेला या सगळ्याला जबाबदार या दोघांपैकी तर कोणी नसेल ना. म्हणजे तिथे त्यावेळेला महिप्त नाही पण जर नागराज काका त्यांनीच हे सगळं केलं असेल तर या शक्यला वाव आहे. मग सायली म्हणते की मला वाटतंय अर्जुन सर या सगळ्याचा ना एकमेकांशी नक्कीच काहीतरी संबंध आहे. म्हणजे माझे आईवडील न शोधू देणं किंवा प्रतिमा आत्या आणि रविराज काका यांचा अपघात घडवून आणन या गोष्टींच्या ना एकमेकांशी काही ना काही तरी संबंध नक्कीच आहे. मग तो नक्की संबंध काय आहे हे पण आपल्याला शोधले पाहिजे. तर इथे आता अर्जुन म्हणतो की आपल्याला आता लक्षात आलंय की हे सगळं जे कोणी करणार आहे ना त्याच्या मागे फक्त आणि फक्त नागराज काका आहे. मग हे सगळं त्याने का केलं असेल, नेमक्या या सगळ्या मागे काय गोष्टी असतील या आपल्याला शोधल्या पाहिजेत. हे सगळं आपल्या भावाच्या बाबतीत तो करू शकेल का. आणि महिप्त हा नागराजला या सगळ्या गोष्टीनंतर भेटायला गेला याचा अर्थ की नागराज काका त्याला या गोष्टीमध्ये सामील होते. नेमका तो एकटे सगळं करू शकणार नव्हता. त्याने हे सगळं केलं ते म्हणजे महिपच्या सांगण्यावरून केले. आता ही सगळी गोष्ट अर्जुन विचार करतो की आपण रविराजला सिनियरला सांगायचे आहे जेणेकरून या गोष्टींच्या मागे नक्कीच काहीतरी हात आहे, तो नागराजचा आहे हे सगळं लक्षात येईल. तेव्हा आता अर्जुन हा ठरवतो की आता मला ही गोष्ट सिनियरच्या कानावर घालायला हवी. कितीही कडू असलं तरीही ते सत्य मला त्याला सांगायला पाहिजे. म्हणजे पाहिजेच. तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये अर्जुन हा महिप्त आणि म्हणजे नागराजच्या पर्यंत पोहोचलेला असतो. त्याची व्हिडिओ शूटिंगही त्याने काढून घेतलेली असते. तर अर्जुन या सगळ्यामध्ये विचार करतो की महिप्त तुझा खेळ आता संपलाय. नक्की काय कारण आहे. आणि मग माझी मुलगी जिवंत आहे, मग ती मुलगी कुठे आहे आणि कोणी हा अपघात घडवून आणला हे सांगणारा बाबू पेंटर तर गेला, परंतु बाबूच्या बाबतीत नेमकं काय घडवायचं या सगळ्या गोष्टी आता अर्जुनच्या डोक्यात सुरू होतात. बाबूचा उपयोग करून झाल्यानंतर आता अर्जुन हे सगळं खरंतर सिनियरला म्हणजेच त्याला सांगायला जाणार असतो. तर इथे साक्षीच मात्र वेगळंच काहीतरी असतं. आता महिप्त साक्षीच्याही टेन्शनमध्ये असतो की तिचं काय करायचंय. तर त्याला समोर एक गोष्ट महत्वाची दिसते, ती म्हणजे की माझं जे काही अपघात केलेला होता मी त्याचं नेमकं काय करायचं, या गोष्टी कशा लपवायच्या. तर अर्जुन आणि सायली हे आता सिनियरला खाईनली सांगण्याच ठरवत असतात, कारण की घरचा बेदी हा नागराज काकाच आहे, नागोबा आहे, हे सगळ्यांसमोर आणायचं असतं. तर इथे या सगळ्यामध्ये प्रियाचंही आताच चांगल्याच प्रकारे समाचार होणार असतो, कारण प्रिया या सगळ्यात सामील आहे. हे सगळंही सत्य समोर येणार असतं. आता अर्जुन आणि सायरी हे दोघंजणही रविराजला बोलवतात आणि त्याच्या कानावरती सगळ्या गोष्टी घालतात. म्हणजे हे सगळं कोणी घडवून आणलंय. तर रविराज ह्या सगळ्यामध्ये जबाबदार कोण आहे असं जेव्हा विचारतो तेव्हा अर्जुन आणि सायली सांगतात की मी तुम्हाला जे काही सांगणार आहे ते प्लीज तुम्ही नीट ऐका. आणि प्रतिमा आणि रविराजला हे सगळं जेव्हा अर्जुन आणि सायली सांगतात तेव्हा त्यांना खूप मोठा धक्का बसतो. अर्जुन आणि सायली सांगतात की या सगळ्यामध्ये महिप्तला महिपच्या हात मिळवणी केलेली एकच व्यक्ती, ती म्हणजे नागराज, आणि नागराज काकाने हे सगळं घडवून आणलं. हे ऐकल्यावरती आता त्यांना धक्काच बसतो. प्रतिमा आणि रविराज म्हणतात की काय नागराज, म्हणजे आपण इतके दिवस विचार करत होतो की आपल्या या सगळ्यामध्ये एक व्यक्ती जबाबदार आहे, ती म्हणजे कोण असेल. आपल्या ओळखीची एखादी गोष्ट व्यक्ती असू शकते. आता ती व्यक्ती म्हणजे नागराज आहे. आता हे सगळं हळूहळू दळविराजच्या लक्षात येतं की नक्की सगळ्याला नागराज का असं वागत असेल, नक्की तो कोणाला भेटायला जातोय, काय करतोय, आणि सुमनला अशा प्रकारे टॉर्चर का करतोय. या सगळ्या गोष्टी आता रविराजला समजलेल्या असतात. त्यामुळे रविराज ठरवतो की आता सुमनला गाठून सगळ्या गोष्टी विचारून घ्यायच्या. आणि जेव्हा रविराज हा सुमनला विचारतो तेव्हा ती बिचारी बोळी सगळं सांगते, कारण तिला
त्याच्याशी खोट बोलणं काहीच जमत नसतं, म्हणूनच ती सगळं खरं सांगते की भाऊजी, तुम्ही खरं बोलताय. नागराज आणि महिप्त या दोघांची चांगली मैत्री आहे आणि कित्येक दिवस मला त्यांनी दबावाखाली ठेवलं होतं की तुम्हाला काही सांगायचं नाही, आणि म्हणूनच मी आतापर्यंत काही बोलले नाही. परंतु आता मात्र मी तुम्हाला सांगते की त्या दोघांची चांगली मैत्री आहे आणि नक्कीच काहीतरी ते करतात. आणि मला असंच ऐकण्यात आलं होतं की मधुभाऊंच्या अपघातामागे पण यांच्या आणि महिप्तचंच काहीतरी कारस्थान आहे. आता हे ऐकल्यावर मात्र साईल आणि अर्जुन यांना सत्य कळतं, म्हणजे नागराज नक्कीच काहीतरी या सगळ्या गोष्टीच्या मागे जबाबदार आहे आणि नागराजपासून आता जपून राहायला हवं. आणि रविराज पण आता नागराजच्या मागे लागून, म्हणजे कशा प्रकारे या सगळ्या गोष्टींचा पुन्हा फ्लॅशबॅक परत येऊन हे अपघात का घडवून आणले असतील आणि नेमकं याच्या मागे काय कार्यस्थान असेल. नागराजच या सगळ्या गोष्टी आता अर्जुन आणि सायली रविराज कशा प्रकारे शोधून काढणार हे पाहणं अगदीच रंजक तेच ठरणार आहे. आणि त्या सत्याबरोबर आता सायली हीच रविराज आणि प्रतिमा यांची मुलगी आहे हे सत्याचा देखील आता एक उलगडा होणार. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.